सततच्या नापिकीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला ठिबक सिंचनाच्या नळीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दुपारी 3 वाजेच्या सुमारास मुरमा शिवारात उघडकीस आली असून दत्तात्रय मधुकर सोहळे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील दत्तात्रय सोहळे यांच्याकडे एचडीएफसी बँकेचे शेतीवर सुमारे 4,80,000 रुपयांचे कर्ज होते। 2018-19 मध्ये त्यांनी हे कर्ज उचलले। दत्तात्रय सोहळे यांच्या नावे 2.5 एकर शेती असून त्या शेतामध्ये कापूस आणि तूर पिकाची लागवड केली होती। मात्र गेल्या काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले होते। बँकेचा कर्जाचा डोंगर सतत वाढत चालला होता। त्यामुळे बँकेचे अधिकारी देखील त्यांना कर्ज वसुलीसाठी फोन करायचे। त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत गेल्या काही दिवसांपासून होते। बँकेचे कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न त्यांना सतावू लागला होता। आर्थिक विवंचनेत असलेले दत्तात्रय सोहळे यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे। मागील 2 दिवसांपूर्वी घरात कोणालाही काही न सांगता दत्तात्रय सोहळे हे घराबाहेर पडले होते। मंगळवारी आर्थिक विवंचनेतून त्यांनी मुरमा शिवारातील बबन फटांगडे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी तात्काळ सहाय्यक फौजदार गोविंद राऊत, ताराचंद घडे, पोलीस पाटील विश्वनाथ मगरे यांना दिली। यावेळी त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन दत्तात्रय सोहळे यांना फासावरून खाली घेऊन घटनेचा पंचनामा केलाय। या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे। त्यांच्या पश्चात मुली, भाऊ, भावजई, पत्नी असा परिवार आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शेतकरी कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण आहे। सिद्धार्थ मगर, एमसी न्यूज, पाचोड, पैठण।